या बातमीचे प्रायोजक आहे पिंडीपोल हॉस्पिटल, साईबाबा चौक, न्यू पाचापेठ, सोलापूर। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने 19 तारखेला निघणाऱ्या विविध मंडळाच्या मिरवणूक संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली। यावेळी नाना काळे, दिलीप कोल्हे, सुशील बनपट्टे, नरेंद्र काळे, संजय शिंदे, सुनील रसाळे, महेश हनमे, सचिन स्वामी, वैभव गगने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली। येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मंडळांना 19 तारखेला मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले। त्यामुळे सर्व मंडळांनी मिरवणूक परवानगी संदर्भात कोणतीही काळजी करू नये। सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून सर्व मंडळांनी उत्साही वातावरणात नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले। आज पोलीस प्रशासनाबरोबर सन्माननीय अध्यक्ष आणि दिलीपभाऊ कोल्हे, सुनील रसाळे साहेब, नरेंद्र काळे यांच्यावर सगळ्यावर चर्चा झाली। ज्या काही मंडळाच्या अडचणी आहेत, ज्या मंडळाला परमिशन मिळत नाही नवीन मिरवणूक काढायच्या, त्यांनी मध्यवर्तीला संपर्क करावा, त्यांनी उपायुक्त कबाडे साहेबांशी संपर्क करावा आणि सगळ्यांना निश्चित परमिशन मिळेल। पोलीस आयुक्ताच्या ज्या अटी आहेत, पोलिसांच्या अटी व नियमानुसार सगळ्यांना परमिशन मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर येणाऱ्या 2-3 दिवसात सगळ्या मंडळांना शिवजयंतीच्या मिरवणुकीची परवानगी आणि स्थापनेची परवानगी दोन्ही मिळाले जाते। मध्यवर्तीच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त असतील, पोलीस उपायुक्त असतील यांची भेट घेतली की शिवजयंती हा उत्साहात साजरी व्हावी, त्याच्यात कुठलंही विघ्न येऊ नये आणि अतिशय उत्साहात हा उत्सव साजरा व्हावा, कारण हा उत्सव सर्वांचाच उत्सव आहे। हा उत्सव साजरा होण्यासाठी आज काही ज्या मंडळांच्या अडचणी होत्या, ज्या मध्यवर्तीचे काही म्हणणं होतं, हे पोलीस आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि अतिशय सकारात्मक या सगळ्या ह्याच्यातनं चर्चा झाली आणि माझी मंडळाला सगळ्यांना विनंती की पोलीस प्रशासनाला आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी व्हावी अशी विनंती। मंडळांकडून सातत्याने विचारणा होत होती की परवानगीबद्दल दिरंगाई होते पोलीस प्रशासनाकडून। त्या निमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवून अशा सगळ्यांना येणाऱ्या 2-3 दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे। त्या संबंधित सगळ्यांनी परवानगीसाठी सविस्तर लिस्ट मंडळांची आमच्याकडे भाऊंकडे वगैरे सगळ्यांकडे सुपूर्द करावी आणि त्यांना परमिशनसाठी प्रयत्न देण्यात। सोलापूर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं अनेक मंडळं हद्दवाडीच्या भागामध्ये अनेक हद्दवाडीच्या ठिकाणी गणपती बसवून आपलं शिवजयंती उत्सवामध्ये साजरी करण्याचा त्यांचा मानस असतो, परंतु ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांना मागच्या वर्षीची परवानगी मागायची आणि पुढं कर, त्यामुळं काही मंडळं मध्यवर्तीमध्ये न येता स्थापना करतात, परंतु काही मंडळं आता त्यातली मिरवणुकीत सामील होणार आहेत। परंतु अशा मिरवणुकीच्या ह्याला परवानगी देण्याचं माननीय पोलीस आयुक्तालयाकडून कळवण्यात आलं, म्हणून आम्ही सांगितले सोलापूर शहर आहे, हद्दवाढ आहे, आता आमच्या डोणगाव नाक्यापासून ते बायपास रस्त्यापर्यंत अनेक जो पेच झालेले, जो 10 ते 15 तिथं अपार्टमेंट झालेले, मग त्या लोकांनी उत्सव करायचा नाही का? अशा पद्धतीची मंडळाच्याकडं सगळ्यांची तक्रार आली त्या मंडळाने। त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आमच्या सहकारी मित्र काळे, नरेंद्र काळे साहेब, मध्यवर्तीचे अध्यक्ष नाना काळे, बर्डे साहेब, रसाळे, हे सर्व मंडळींनी बसून विचार केला आणि मंडळांच्या भावना लक्षात घेतल्या। त्यामुळं परवानगी तुम्हाला द्यावीच लागेल अशा पद्धतीची आमची मध्यवर्ती महामंडळाची भूमिका आहे। त्याप्रमाणे आत्ता आमची कबाडे साहेबांची चर्चा झाली सर्वांसोबत, त्यांनी मान्य केलं आम्ही डॉल्बीचं समर्थन करणार नाही, म्हणून तुम्ही डॉल्बी लावायची नाही, ही लावायची नाही, ते लावून अशा पद्धतीचं हे धोरण चुकीचं आहे। त्याबद्दल आमची सामंजस्यपणे चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलं की असे काही मंडळ आहेत त्यांची यादी द्या आणि आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला कळवू आणि त्यांना उत्सवामध्ये भाग घेता येईल। शिवजयंतीच्या संदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी मध्यवर्तीचे प्रमुख पदाधिकारी आज कबाडे साहेबांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। सकारात्मक चर्चा झाली, नागरिकांमध्ये वेगवेगळ्या अफवा आणि काही गोष्टीची चर्चा सुरू आहे।
की शिवजयंतीला परवानगी नाही. मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की शिवजयंती ही कुठेही करा, त्याला कुठल्याही परवानगीची मध्यवर्तीची परवानगी मिळेल आणि पोलीस खातं कुठेही तुम्हाला अडवणार नाही याची जबाबदारी मध्यवर्ती घेत आहे. मी जनतेला एवढं सांगेन, शांतता, सुव्यवस्था आणि सोलापूरची शांतता प्रस्थापित ठेवून कुणालाही इतर समाजाच्या भावना न दुखवता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी सगळ्यांनी उत्साहात करावी आणि कुणाला काही अडचणी असेल तर त्यांनी मध्यवर्ती संपर्क साधावा. सगळे मोठमोठे नेते मंडळी आहेत, त्या कुठल्याही नेत्याचा एखादा संपर्क झाला तर तुमच्या अडचणी दूर होतील. कुठल्याही वर्गणी गोळा करताना कुणालाही दमबाजी दमदाटी करू नका आणि चांगल्या प्रकारे शिवजयंती कार्यक्रमासहित निरनिराळे कार्यक्रम राबवून शिवजयंती उत्साहात साजरा करा हा मध्यवर्तीचा एक आदेश राहील. गुणवत्तापूर्ण आधुनिक रुग्णसेविकेची नवी भाषा. रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या सोलापूर शहरात नावाजलेले सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर श्रीनिवास एस पिंडीपोल यांचे पिंडीपोल हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलच्या सुविधा: 50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, 24 तास तातडीची सेवा, अद्ययावत ICU, आंतररुग्ण विभाग IPD, सुपर डिलक्स रूम, स्पेशल रूम, मॉड्युलर OT, लॅप्रोस्कोपी व जनरल सर्जरी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, मूळव्याध ऑपरेशन विना ॲडमिट विना टाके आणि 24 तास मेडिकल सेवा. आमचा पत्ता: मुख्य शाखा 1 साईबाबा चौक, न्यू पाच्यापेठ, सोलापूर. संपर्क 0217 26 51 933. शाखा नंबर 2 जुनाविडी घरकुल, सोलापूर. संपर्क 76 20 85 98 23.